खवास खान निघाला. मुधोळचा शिवाजी महाराजांनी मुधोळात जाऊन बाजी घोरपड्यांना मारलं. मुधोळचं सगळं बाजी घोरपड्याचं साम्राज्य नष्ट केलं आणि कुडाळात येऊन खवास खानालाही पराभव केला. पुढं वाडीकर सावंतावर हल्ला केला आणि फोंड्याचा किल्ला घेतला. गोव्याच्या सरहद्दीवर असलेला किंबहुना गोव्यातच असलेला हा किल्लाही महाराजांनी पोर्तुगीजांकडून घेतला आणि पोर्तुगीजांवर स्वारी करायसाठी महाराज गोव्याचा किल्ला फोंड्याचा किल्ला आदिलशहाकडे होता तो घेतला आणि पोर्तुगीजांवर स्वारी करायसाठी महाराज गोव्यात उतरले. आणि पोर्तुगीजांनी आपला वकील पितांबर शेणवी महाराजांकडे पाठवला आणि नजराणे देऊन महाराजांबरोबर तह केला. खरं तर महाराजांना गोवा जिंकायचा होता, कारण गोव्यात हे अनन्वित अत्याचार करत होते आणि हा अत्याचार हिंदूंवरचा संपवण्यासाठी महाराजांना गोवा जिंकायचा होता. अनेक गोष्टी गोव्याच्या विषयानं होत्या. गोव्याची भूमी म्हणजे गोमांतक, देवभूमी. देवभूमी याचा अर्थ गोव्यात अनेक दैवी अधिष्ठान असलेल्या जागा आहेत. गोव्याची शांतादुर्गा सगळ्यात प्रसिद्ध आहे. शांतादुर्गा हो, गोमंतक पर्वत पण आहे. पर्वत नाही आहे, गोमंतक वेगळा म्हणजे पर्वत नाही आहे. गोमंतक ही जागा भूमी आहे. शांतादुर्गा, कवळ्याची शांतादुर्गा, कवळ हे गाव आहे, तिथली शांतादुर्गा आहे. दुसरा मंगेशी महादेव आहे. लता मंगेशकर त्या महादेवाच्या गावातल्या किंवा महादेवाची सेवा करणारे जे लोक आहेत त्या घरातले आहेत. जितेंद्र अभिषेकी त्या महादेवाचे पुजारी आहेत. म्हणजे त्या घरातले लोक आहेत सगळे. ही देवस्थानं फार मोठी आहेत, विलक्षण आहेत आणि गोव्यात अत्यंतिक जागृत म्हणून यांचं पूजन होतं. मारदोळला जशी शांतादुर्गा आहे तशी मारदोळला महाल असा आहे. फार सुंदर सुंदर स्थान आहेत, खूप छान आहेत. नागेश्वर महादेवाचं देऊळ आहे, नागेश्वर म्हणून आहे. गणपतीचं एक स्थान आहे, पर्तुगाली म्हणून एक स्थान आहे. अनेक गोष्टी आहेत. हे गोव्याची भूमी विलक्षण आहे. तिथं गेल्यावर रमणीयता, निसर्ग सौंदर्य सगळ्या गोष्टी नटलेल्या आहेत. पण या भूमीवर पोर्तुगीजांचे अत्याचार चालत होते. हे संपले पाहिजे, ती शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि त्यासाठी शिवाजी महाराज प्रयत्नशील होते. पण पितांबर शेणवी आला, तह झाला आणि आत्ता इथं वेळ घालणे इतका वेळ शिवाजी महाराजांपाशी नाही. आणि म्हणून महाराज माघारी गोव्यातून बाहेर पडले. पण कोकणची भूमी घेण्याचा सपाटा महाराजांनी थांबवला नाही. आदिलशहाच्या ताब्यात असलेला कोकण आपल्याकडे आला पाहिजे म्हणून महाराजांनी कोकणात अनेक गोष्टी केल्या. त्यात काय केलं, महाराजांची नजर समुद्र किनाऱ्यावर वळली होती. म्हणजे सखल भूमीवरती महाराज होते, राज्यकर्ते होते, पण आता समुद्रावरही लक्ष ठेवलं पाहिजे. पूर्वीही अफजल खानाच्या स्वारीपूर्वी महाराजांनी समुद्र किनाऱ्याची कोकण पट्टी हस्तगत केली आहे. कोकणातही महाराष्ट्रात नाही ना सध्या. कोकण महाराष्ट्रातच आहे. हो, महाराष्ट्राचे 5 भाग आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचे 5 भाग आहेत. त्याला एक विदर्भ, दुसरा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश, अशा पद्धतीनं ते 5 गोष्टी विचार केल्या जातात. त्यातला कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग हे जिल्हे म्हणजे रत्नागिरी, हे जिल्हे म्हणजे कोकण. आणि त्याच्यातला तळ कोकण म्हणजे रत्नागिरीच्या पश्चातही खाली सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गच्या पेक्षा खाली असलेला गोवा सगळा मराठी आहे. पण गोव्यातली कोकणाची कोकणी भाषा जी आहे ना ती स्वतंत्र आहे. म्हणजे आपण मागे एकदा विचार केला तर अहिराणी या भागात बोलली जाते, या भागात आमकी भाषा, तशी कोकणात जी स्वतंत्र भाषा बोलतात तिला म्हणतात कोकणी. गाणं गीत आहे बघा, अहिराणीच्या देवा, ती तिथलंच. तिथलं म्हणजे त्या अहिराणीचं. आणि तुम्ही जे आयरन म्हणता ती नाही आहे. आयरणीच्या देवा म्हणजे लोहाराची आयरन, सोनाराची आयरन असते का नाही, माहिती का नाही आयरन? अहो, ज्याची लोखंडी ठोकळा असतो आणि त्याच्यावर घाव घालून ती वस्तू बुडवून तयार करतात, तिला म्हणतात आयरन. अहिराणी ही बोली आहे आणि आयरन ही वस्तू आहे. या 2 विषय वेगळे आहेत. अहिराणी खानदेश जळगावात बोलली जाते, बरोबर. महाराज आता कोकणात उतरले. काय म्हणते ते प्रमाण, हिरा ठेविता ऐरणी. हिरा ठेविता ऐरणी. हिरा ऐरणीवर ठेवल्यावर फुटत नाही. हिरा ऐरणीवर ठेवल्यावर फुटत नाही. मोहरा सुताच्या संगतीने जळत नाही. पुढचा विषय आहे. हो, करणीचा होय चुरा. 100% बरोबर. ते प्रमाण आहे.
प्रमाणामध्ये तो दृष्टांत आहे, सिद्धांत वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? हा, ऐरण आणि मोहरा, मोहरा नावाची एक वनस्पती आहे. ती जर धोत्रावर धरली आणि आग लावली तर मोहरा पेटत नाही किंवा धोत्राला आग लागत नाही. हा, लक्षात ठेवा. आता शिवाजी महाराज गोव्यात लक्ष ठेवून आहेत. आता शिवाजी महाराज गोव्यानंतर कोकणची भूमी हस्तगत करण्यासाठी कोकणाकडे नजर वळवते झाले आणि महाराजांनी कोकण किनारा स्वराज्यात घ्यायला प्रारंभ केला. एक एक किल्ले, शिरोडाच्यावर रेडी नावाचा किल्ला आहे, शिवाजी महाराजांनी काबीज केला. स्वराज्यात आला. तेरेखोलच्या खाडीवर भगवा झेंडा, तेरेखोलला किल्ला आहे मोठा, त्याच्यावर भगवा झेंडा लहरायला लागला. आणि आता तो तेरेखोल म्हणजे ऐन पोर्तुगीजाच्या गोव्याच्या जवळ असलेला आहे, त्यामुळे गोवेकरावरती तो समुद्रातून लक्ष द्यायला लागला. आता असं त्याचा विचार आहे. वेंगुर्ला जवळच आहे. भोवतालचा मुलूक सगळा आदिलशाही झेंड्याखाली होता, ते घेण्यासाठी शिवाजी महाराज प्रयत्नशील आहेत. या भागात असणारे सौंधेकर राजे, सावंतवाडीकर भोसले, शृंगारपूरकर सुर्वे, पालवलीकर जसवंतराव दळवी, जावळीकर मोरे सातारा जिल्ह्यात जावळी येतं, पण जावळीची काही हद्द कोकणात आहे, कारण जावळीची हद्द जी आहे ना ती कोकण भूमीला चिटकून आहे. रायगड जो आहे आत्ताचा तो जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यात होता. आपण मागे तो विचार केला. जावळीकर मोरे जावळी तीच ना जिथे म्हणजे आपलं प्रतापगडच्या पायथ्याला. प्रतापगड हा कोकण आणि देश म्हणजे महाराष्ट्र, बाकीचा पश्चिम महाराष्ट्र राज्याला म्हणतो तो, या दोन्हीच्या मध्यावर असलेला किल्ला आहे. म्हणजे कोकणातही आणि देशावर दोन्हीकडे लक्ष ठेवता येण्यासारखा. हे जावळीकर तिथले रामनगरचे राजे, ही सारे खरं तर शिवाजी महाराजांना स्वराज्यात आवश्यक होते, त्यांनी मदत करायला आवश्यक होती, पण कोणी मदत करत नव्हतं. जर त्यांनी त्यावेळेस मदत केली असती, स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराज सहाय्यकारी झाले असते, तर दिल्लीवर भगवा झेंडा त्याच वेळेस लागला असता, शिवाजी महाराजांच्या नंतर नसता लागला. पण काय करावं, दुर्दैव आहे. भावकीला आडवी येते म्हणतात ना, तसं आहे ते. एरवी महाराज उंच डोंगरी मुलखात वावरत होते, डोंगर दऱ्यातून हुतुतू खेळत होते, एक एक गडी बाद करत होते शत्रू सैन्याचे शत्रुफळीतले. डोंगर दऱ्यात त्यांचं मन रमतही होतं, पण सारखं लक्ष जसं डोंगरावर होतं तसं आरमाराकडे आणि सागराकडे होतं. आपल्याकडं आरमारावर अनेक वर्ष कोणी लक्ष दिलं नाही सागरी व्यवस्थेत, आणि त्यामुळं आपला समुद्रमार्गी आलेल्या लोकांकडून पराभव झाला. त्याच्यात काही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातली एक, हिंदू धर्मात काही बेड्या पडल्या होत्या. बेड्या म्हणजे त्यातली एक बेडी ही सागरबंदीची होती. सागरबंदी म्हणजे समुद्र ओलांडून पलीकडे जायचं नाही, समुद्र ओलांडून गेले की पाप लागतं, अशी भावना त्यात होती. पण त्याच्या मागच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार केला पाहिजे. त्यातलं पहिलं जे आहे ना, सागर ओलांडणं निषिद्ध का? निषिद्ध नाही, कारण रामायण काळी भगवान रामप्रभू सागर ओलांडून गेले ना श्रीलंकेत, मग सागर ओलांडणं निषिद्ध कसं? म्हणजे एक उदाहरण, रामरायाच नाही, सीतेच्या शोधासाठी जे वानर सैन्य बाहेर पडलं त्यातले हनुमंतराय आपल्याला माहित आहे की ते लंकेत गेले आणि परत आले. हा, पण हनुमंतरायाशिवाय सुग्रीवानं वानराच्या 4 टोळ्या केल्या होत्या. एका टोळीत हनुमंतरायन जांबवंत होते आणि 4 टोळ्याला सांगितलं तुम्ही कुठपर्यंत जा आणि तुम्ही तपास करा सीतेचा. तुम्ही कुठं जा? तुम्ही दक्षिणेला जा. तुम्ही कुठं जा? उत्तरेला जा. तुम्ही कुठं जा? पश्चिमेला जा. तुम्ही कुठं जा? पूर्वेला जा. ही झालं ढोबळ दिशा. पण ढोबळ दिशेत त्याने सांगितलंय तुम्ही इथपर्यंत जा की जिथं त्रिशूळ दिसत नाही तिथपर्यंत जा. तो त्रिशूळ आता अमेरिकेत आहे. तुम्ही इथपर्यंत जा की जोपर्यंत हिमालय पर्वत आडवा येत नाही. तुम्ही इथपर्यंत जा की जोपर्यंत आमकं दिसत नाही. म्हणजे दिशा अशा पद्धतीने वानराला सांगितलेली आहे. एक एक तुकडी एक एक भागात गेली. त्याच्यावरती पृथ्वीवर मनुष्य उपराच नावाचं एक पुस्तक आहे. हा विषय नाही आहे, पण त्रिशूळ विषय आठवला म्हणून मी सांगतो. अमेरिकेमध्ये मेक्सिकन संस्कृती आहे. मेक्सिको नावाचा अमेरिकेतला एक पोट देश आहे आणि या मेक्सिकोमध्ये एका उंच पर्वतावर त्रिशूळ कोरलेला दिसतो. तो खालून जमिनीवरून कळत नाही, तो आकाशातून दिसतो. म्हणजे सुग्रीवाला 10,000 वर्षापूर्वी तो त्रिशूळ कळत होता, माहित होता. लक्षात येत आहे का मी काय सांगतो? ती दिशा, ती दिशेबरोबरचं स्थान. आणि माकडाला सांगताना तिथपर्यंत जा, माकडाला दिशा कळतीलच, ती कळेलच असं नाही. तिथपर्यंत जा सीतेला शोधत. म्हणजे पूर्व दिशेला शेवट कुठं आहे तिथपर्यंत जा, दक्षिणेला शेवट कुठं आहे तिथपर्यंत जा. हा सुग्रीव सांगतोय. म्हणजे सुग्रीवाला सगळ्या दिशा ज्ञात होत्या, दिशा स्थळ ज्ञात होते.
याचा अर्थ समुद्रबंदी त्यावेळेस अस्तित्वात नव्हती. ह्याचा अर्थ समुद्रबंदी ही नंतर कधीतरी लादली गेली. लादली गेलीचं कारण थोडक्यात हे सांगून टाकतो. समुद्रबंदी नव्हती, नाही, अजूनही असायचं काही कारण नाही. समुद्र उल्लंघन करू नये का? समुद्रातून जायचं असेल तर तुम्हाला नावेतून जावं लागतं. हनुमंतरायासारखं उडत जाता येत नाही. आता ते उडत गेले की पोहत गेले हा एक भाग अभ्यासाचा आहे. कारण जे वर्णन रामायणातलं आहे ते हनुमंतराय लाटा छातीनं धडकत धडकत ओलांडत गेले असं म्हणणार आहे. 17 उड्डाणे. उड्डाण वगैरे ठीक आहे, पण असं पण वर्णन आहे ना रामायणाच्या हिशोबानं. दोन्ही तिन्ही अर्थ लावता येतात. एकाच श्लोकाचे आपण लावतो तसं ते आहे त्याविषयी. त्यामुळं समुद्र उल्लंघन ही बंदी नाही ही सांगण्याचा विषय आपला आहे. मग समुद्र उल्लंघन कुठं? नावेतून या तीरावरून त्या तीराला जाणं म्हणजे समुद्राचं उल्लंघन. उल्लंघन म्हणजे पलटणं, समुद्र पलटून जाणं. 7 समुद्रा पार गेलो असं आपण कधी कधी म्हणतो. अमेरिकेत जायचं म्हणजे 7 समुद्र ओलांडून जावं लागतं. आता समुद्र 7 आहेत का नाहीत? एकच समुद्र आहे ना. पण आत्ता आपण म्हणतो ना काय, बंगालचा उपसागर, सिंधू सागर, हिंदू सागर, हिंद महासागर म्हणतो ना त्याला. बरोबर आहे का नाही? शिकला का नाही शाळेत काही? अरबी महासमुद्र म्हणतो. अरबी नाही आहे तो, त्याला सिंधू सागर नाव आहे. अटलांटिक, अंटार्क्टिक हे जसे खंड आहेत तसे समुद्रालाही आपण त्या नाव घेतो. हिंदू महासागर. हिंदू महासागर म्हणजे बंगालच्या खाली येतो तो. पॅसिफिक, प्रशांत महासागर. बरोबर बरोबर. म्हणजे ही नावं, आपली नावं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. सिंधू सागर, जिथं सिंधू नदी समुद्राला मिळते त्याला म्हणायचं सिंधू सागर. म्हणजे गुजरातच्या पलीकडची जी खाडी आहे सगळी तो सिंधू सागर. त्याला आता आपण काय म्हणतो? अरबी महासमुद्र. म्हणजे शिकवतो कसं त्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. शिकवण सुद्धा आपली असली पाहिजे. दुसरा इकडं बंगालचा उपसागर म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे. गंगा महासागर किंवा सिंधू महासागर असं लक्षात ठेवलं पाहिजे. उल्लंघन नव्हतं, या तीरावरून त्या तीराला जायला नव्हतं. मग का पडलं? त्याचं कारण असं आहे की या तीरावरून त्या तीराला जाताना नावेतून बसून जावं लागतं. आणि नावेतून बसून जाताना अनेक दिवस जावे लागतात. मग अनेक दिवस जेव्हा जातात तेव्हा नित्याचरणात स्नान झाल्यावर संध्या करायची आहे, किंवा रोज सूर्योदयाला स्नान करायचं आणि संध्या करायची आहे. आणि संध्या करताना स्नानाशिवाय करता येत नाही. समुद्रात कसं स्नान करणार? खाऱ्या पाण्यानं. बरोबर आहे काय? आणि जर संध्या नाही केली तर तो पाप आहे. केली तर पुण्य नाही संध्याला, लक्षात ठेवा. पण संध्या नाही केली तर पाप आहे. संध्या सगळ्या हिंदूंना आवश्यक आहे. भगवान रामचंद्र आणि श्रीकृष्ण हेही नित्य संध्यावंदन करत होते. संध्या म्हणजे एखाद्याच काम आहे असं नव्हे, केवळ ब्राह्मणांनी करावे असं नव्हे. संध्या म्हणजे काय? संध्या म्हणजे भगवान सूर्याला अर्घ्य प्रदान करणे म्हणजे संध्या. आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी आपण गायत्रीचा जप करणं म्हणजे संध्या. पण संध्येतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते सूर्याला अर्घ्य देणं. सूर्याला अर्घ्य देण्याचं कारण वेगळं आहे. वेगळं म्हणजे सूर्य नित्य, असं आपल्या धर्मात समजलं जातं की सूर्य नित्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे प्रवास करतो त्या कालगणनेत, त्या कालभ्रमणात त्याचा संघर्ष दैत्यांशी होतो. आणि तो जो संघर्ष दैत्याशी होतो त्या संघर्षात त्याला बळ यावं म्हणून ते अर्घ्य प्रदान आहे. पहिल्या अर्घ्यातून दैत्याचं शस्त्रास्त्राची संपुष्टी व्हावी, दुसऱ्या अर्घ्यातून दैत्य मरावेत, तिसऱ्या अर्घ्यातून मग सूर्याचं तेज वाढावं, असं त्याचा साधारण संध्येचा अर्थ आहे. मी थोडक्यात आता सांगतो की ब्राह्मण लोक म्हणून मी विषय बोलतो की त्यांना थोडं धर्मशास्त्र जाणताय म्हणून ते काही करतात. मग संध्येचा अर्थही त्यांना माहित आहे का नाही शंका आहे. त्रिकाल संध्या केली पाहिजे. ती सूर्याला बळ वाढवण्यासाठी आहे, स्वतःच नाही. गायत्रीचा जप आहे ते स्वतःसाठी आहे. मग ब्राह्मण लोक संध्या करतात. आम्हाला माहित नाही, बाकीच्या लोकांना मंत्र येत नाहीत, माहित नाही, कारण आम्ही शिकत नाही. शिकण्याची जिज्ञासा आपलं एक 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 आपण सगळ्यांनी सोडून दिली. सगळ्यांनी म्हणजे वर्णापासून विचार केला. आता ब्राह्मणांनाही धर्मशास्त्र शिकायचं सोडून दिलेलं आहे. त्या हिशोबात शिकायचं सोडून दिलं. अनेक वर्णाने अनेक गोष्टी सोडल्या. म्हणजे संध्येच्या विषयाने विचार करतोय, पण आम्ही कृती नाही सोडली. आम्ही कुणीही लोक कुठल्याही नदीला किंवा सकाळी स्नान केलं की पहिल्यांदा स्नान बुडी मारून झाल्यावर असं पाणी घेतून सूर्याला सोडतो. बघा तुम्ही कुठेही जा, सोडतो का नाही बघा.
म्हाताऱ्या माणसाचा विचार करा. आता तरुण पोराला माहीत नसेल तर जाऊ द्या. म्हाताऱ्या माणसाचा विचार करा. हातात पाणी घेतो, स्नान कुठेही नदीत तीर्थात बुडी मारली की वंजळ घेतो आणि अशी सोडून देतो. का सोडतो? वडील सोडतो म्हणून मी सोडतो. आम्ही चौकशी करत नाही, माहीत नाही, पण ते सूर्यासाठी असतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे या गोष्टीचा विचार केला. संध्या ही केली पाहिजे, त्याचा विषय. आणि मग संध्या नाही केली तर पाप आहे, केली तर पुण्य नाही. म्हणून संध्यावंदन चुकलं की तो दिवस उपयोगाचा नाही, अन्नप्राशन करता येत नाही. आणि मग समुद्रातून इकडून तिकडे जाताना संध्यावंदन चुकलं की सगळा प्रवास आणि सगळं ती दिवनक्रम जवळ आहे तो बुडून जातो. म्हणून समुद्रबंदी अशी पडली अप्रत्यक्षरित्या, ज्याचं काही कारण नाही. ती उल्लंघन करणं हे फार समजलं गेलं. आणि पर्यायानं आमचं लक्ष समुद्रात आरमाराकडे राहिलं नाही. समुद्र ओलांडून जाणं त्यात जे समजायला लागलो, चुकीचं समजायला लागलो. आम्ही भगवान रामचंद्राचा आदर्श ठेवला नाही. तुम्हाला मी पुढचं सांगेन एक, की रामरायाच्या वंशामध्ये एक कन्या जन्माला आली आणि तिच्या वडिलाला असा दृष्टांत झाला की अमक्या ठिकाणच्या देशीच्या राजाला ही पोरगी दे, म्हणजे मग पुढच्या गोष्टी होतील. आणि म्हणून त्यांनी एक स्वतंत्र, तो देश कुठं आहे काय याचं खात्री करून, नाही थोडं कोलंबियाकडे नाही आहे, ते जपानमध्ये जातं. त्यांनी सगळी चौकशी करून ती कन्या, काही ज्येष्ठ मंडळी आणि समुद्रमार्गे जायचं आहे म्हणून हजारो लोक बरोबर दिले. तिला सगळी व्यवस्था केली आणि तिला त्या समुद्रमार्गाने त्या देशात पाठवून दिलं. तिचं तिकडं लग्न केलं. तो देश आहे जपान. त्यामुळे जपानमधले लोक आम्ही रामाच्या वंशातले आहेत म्हणून सांगतात. ती ज्या स्त्रीपासून जन्मलेली संतती आहे त्या राजघराण्यात, ती आता संतती एक दोन नाही तर अनेक हजारो कुटुंब झालेले आहेत. त्यामुळे आम्ही अजून आहेत ते सांगतात. मी सविस्तर त्या मुलीचं नाव, ते राजाचं नाव, राज्याचं नाव आणि जपानमधल्या त्या माणसाचं नाव असं सगळं तुम्हाला एक दिवशी सांगेन. आम्ही रामाच्या वंशात आहेत, अजून त्यांना अभिमान आहे. आम्ही मात्र राम विसरतो. आम्ही मात्र रामाचा सेतू विसरतो. कारण आम्हाला आमची संस्कृती रक्षणाची वृत्तीच आमच्यात शिकवली जात नाही. आपला विषय समुद्रबंदीचा चाललाय कशासाठी? शिवाजी महाराजाचा आरमारावर लक्ष आहे. शिवाजी महाराज त्या दृष्टीनं मोठे आहेत, म्हणजे अनेक मोठेपणाचे लक्षण आपण विचार करतो. त्यात शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं म्हणून काही लोकांनी त्यावेळेस चुकीचं वगैरे चर्चा करतात. पण आरमार उभं करणं हे चूक नाही, कारण शिवाजी महाराजांच्या आधी अनेक राजांनी आरमार केलेलं आहे. राजाचं ते काम आहे. आरमार म्हणजे समुद्रात का? आरमार याचा अर्थ समुद्रातली सेना, नावेत बसून युद्ध करणारी सेना म्हणजे आरमार. नेव्ही आज जी भारताची आहे ना, 3 दळ आपली आहेत. एक भूसैन्य, नौसैन्य आणि विमान सैन्य. वायुसेना म्हणतो त्याला, वायुसेना, भूसेना, वायुदल, नौदल. नौदल म्हणजे समुद्रात युद्ध करणारं सैन्य. आरमार शिवाजी महाराजांनी उभं केलं आज. त्यामुळं आपल्या आरमाराचा पाया, भारताच्या आरमाराचा पाया म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. कारण त्याच्या मागं अनेक पिढ्या आरमार विसरलो होतो आम्ही. पण शिवाजी महाराजांचं लक्ष आरमाराकडे आहे. आता सध्या आहे ना? आता आहे ना आपलं भारत सरकारचा स्वतंत्र म्हणजे नौसेना आहे. शिवाजी महाराज जरी डोंगरावर राहत असले तरी त्यांचं समुद्रात किनाऱ्यावर लक्ष होतं आणि आरमाराकडे लक्ष होतं. आरमाराकडे लक्ष असताना शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी लक्षात येत होत्या. आरमार म्हणजे नुसतं लोकांकडून नावा विकत घेतल्या आणि बांधू हे आपल्या नुसतं सैन्य उभं केलं असं नाही चालणार. मग काय केलं पाहिजे? त्यासाठी सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या पाहिजेत. आरमाराला काय लागतं? पहिल्यांदा गलबतं पाहिजेत. आपल्याला नाव म्हणजे नाव, एकच नाव माहीत असते, पण ते नावाचे किती प्रकार आहेत. आपण म्हणजे प्रत्येकाचं नाव, वर्णन आणि काम हे वेगळं वेगळं आहे. हे आजचं झालं परिवार. शिवाजी महाराजांच्या वेळेस 300 वर्षापूर्वी किंवा जुन्या संस्कृत ग्रंथात किती नाव आहेत, प्रत्येकाची कामं काय आहेत, ही सगळं वेगळं वेगळं आपल्याला उपलब्ध आहे. फक्त आपण ती विस्मृतीत गेलो. आपण संस्कृत शिकत नाही ना, आपल्याला ते ज्ञात होत नाही, माहीत नाही. त्यामुळं अशा अडचणी येतात. शिवाजी महाराजांना मात्र हे सगळं त्यावेळेस ते ज्ञात करून घेत होते. आणि मग त्यांनी नौसेनेसाठी आवश्यक म्हणून नावा उभा करण्याचा कारखाना सुरू केला. आज भारताकडून असं काम होतं, पण काही वर्षांपूर्वी भारत युद्धसज्ज नौका पाहिजेत म्हणून लोकांकडून विकत घेत होतं. आता युद्धासाठी आवश्यक त्या नौका निर्माण करण्याची सामग्री आपल्याकडे सुरू झाली. कारखाने आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी ती कारखाने सुरू केले. त्यामुळे नौदलाचा आरमाराचा पाया घालणारे म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. शिवाजी महाराजाचा आरमार प्रबळ आहे. अनेक गोष्टी केल्या त्यांनी आणि अनेक गोष्टीत नावेच्या तंत्रात
बदल केले, नुसतं युद्धात नाही, तंत्रात, नाव वापरण्यात बदल केले. ही कशी वापरावी किंवा ही कशी निर्माण करावी यात शिवाजी महाराजांनी अभ्यास करून निर्मिती केलेली आहे. आणि ते शिवाजी मग नाव केली तसं काय पाहिजे, समुद्रात जर लढाई करायची तर नावा पाहिजे, तसं समुद्रात पाहिजे तर समुद्री किल्ले आपल्या ताब्यात पाहिजेत. आणि म्हणून शिवाजी महाराज तेरेखोलचा किल्ला घेतला म्हणलं ना, शिरोड्याचा रेड्डी किल्ला घेतला, विजयदुर्ग घेतला, सुवर्णदुर्ग घेतला, पद्मदुर्ग बांधला. आता शिवाजी महाराज ते करतायत. कोकणात शिवाजी महाराज उतरले, जमिनीवर ढालीवर ढाले आदळून किल्ले घेत होते, पण तसंच सागरावरही लक्ष होतं, गलबत तयार करत होते. महाराज आपल्या जवळ असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत होते. त्यात कसं आहे, देशावरचे घोड्यावर स्वार होणारे लोक कोकणात चालत नाहीत. चालत नाही त्याचा अर्थ हवा त्यांना सोसत नाही. आपण तिकडे गेलो तर 2 दिवसात आजारी पडू. म्हणजे कोकणात राहतात त्यांना हाताशी धरलं पाहिजे. पण कोकणी लोक त्यावेळेसचे सगळे ताडीची झाडू काढावी, दारू काढावी आणि प्यावी ह्यातच आयुष्य घालत होते. मासेमारी करावी आणि जगावं यात आयुष्य घालत होते. मग त्यातले सागरी नाव जे लोक आहेत ते कोळी, आगरी, भंडारी हे समुद्रावर राहणारे लोक आहेत. यांना शिवाजी महाराजांनी जवळ केलं होतं. दारू विकायची बंद करायला लावली. दारू नाही करायची, काय करायचं, स्वराज्यासाठी काम करायचं. त्यांच्यात प्रेरणा दिली, हार मारत राहा, तुम्हाला काय पाहिजे, दारू नाही तर मग काहीतरी उद्योग द्या. पहिले उद्योग पाहिजे ना माणूस, उद्योग पाहिजे तर हार मारत जा, मग समुद्रातच राहा, नावेत राहा, सरकारी खर्चानं, सरकारी नाव, युद्ध करा. त्यांना प्रोत्साहन दिलं ते लोक, त्यामुळं नव्यानं उभे राहिले. आणि यात दर्या सारंग आणि दौलत खान हे शिवाजी महाराजांनी मातब्बर म्हणून समुद्रावरती नेमले. दोघे अत्यंत तयार, तरबेज, निष्ठावंत असे शिवाजी महाराजांचे सरदार होते. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना आरमार त्यांच्या ताब्यात दिलं. दोघेही इतके हुशार की महाराज त्यांच्यावर खुश झाले. म्हणजे अनेक गोष्टी महाराजांनी सांगण्यापूर्वी त्यांनी तयार केल्या. आरमार ही फार विलक्षण आहे. आपण जंजिराला एकदा आपण किल्ल्यावर गेलो होतो, जंजिरा किल्ल्याला महाराज होते त्यावेळेस. अहो आत्ता सुद्धा गलबतातून बसून जायचं म्हणलं ना, अरे ते पाऊण कोस आहे, जंजिरे मेहरून नसा, दिघी आणि मुरुडच्या शेजारी. ते पाऊण कोस आत जायचं समुद्रात, आपला जीव डळमळतो. पण ते समुद्रावर राहणारे लोक काही होत नाही. वारं बदलल तसं शिडाची दिशा बदलावी लागते. म्हणजे ते आपल्याला अपेक्षित दिशेनं नेणं आहे. ते वारं शिडात भरायचं आणि त्या दिशेनं भरकटत न्यायचं, भरकटत नाही, वाऱ्याच्या वेगानं न्यायचं, वाऱ्याच्या साथीनंच गलबत न्यायचं असं असतं. तर ते त्याच्यासाठी समुद्रात गलबत ते नाचत असतं. गलबत एका ठिकाणी थांबत नाही, थय थय करतं. ज्या दिशेला जाईल त्या दिशेला हा, पण ते आता मग यांत्रिक झालं हो. ते जुन्या पद्धतीनं वापरतात ना, तर ती समुद्रात परत त्या गलबतावर 50-100 फुटाची उंच काठी उभारलेली असते. त्याला ते शिड बांधलेलं असतं. मग ती शिडाची दिशा बदलायला त्याला ते हलवावं लागतं, कापड बदलावं लागतं. ते बदलायसाठी त्या 100 फूट काठीवर सर 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 चढतात, समुद्रात वर चढतात. अहो इथं आपल्याला मलखांबावर चढता येत नाही. आणि ते दिशा बदलतात, इकडनं तिकडे काढतात, तिकडनं दुसऱ्या दोराला वाढतात, सगळं करतात. ते बघितलं ना मग कळतं शिवाजी महाराजांचे लोक काय आहेत. पण ते समुद्रावर जायला पाहिजे, आपल्याला ते सोसत नाही. त्यामुळं त्यातल्या तरबेज आणि अशा हजारो लोकांवरती ते दोघं, दौलत खान आणि दर्या सारंग हे शिवाजी महाराजांची माणसं कारभार करतायत. महाराजांना स्वतःही कधी वाटायचं, हा दौलत खान मुसलमान होता. महाराजांना स्वतःही असं कधी वाटायचं की आपण स्वतः समुद्राच्या या गलबतावर स्वार व्हावं, जसं घोड्यावर बसतो तसं गलबतावर बसावं आणि स्वारी करावी. महाराज तो विचार करायचे. पण आत्ता महाराज हा जो विचार आहे तो विचार आहे. पण आत्ता महाराज कोकणात उतरले. महाराज आले मालवणला. हा महिना होता मार्गशीर्षाचा, शके 1586. मालवणला आले आणि मालवणच्या समुद्राच्या शेजारच्या भूमीवर महाराज बरोबर आपल्याबरोबर काही लोक घेऊन ते फिरत होते. मालवणचा कृष्णा देसाई आणि कृष्णाजी सावंत देसाई आणि दुसरा भानजी प्रभू देसाई हे दोघं तिथले स्थानिक लोक बरोबर घेऊन महाराज समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होते. समुद्राची गार हवा चालू होती आणि ते असताना एकदम कोस पाऊण कोस अंतरावर एक नुसतं असं बेट महाराजांना समुद्रात दिसलं. त्यांनी त्यांना विचारलं, हे काय आहे? ते म्हणले, हे बेट आहे, कुर्ट नावाचं बेट आहे. कुर्ट म्हणजे, कुर्ट म्हणल्यावर खुज, अपुर, तोकड, ज्याच्याकडं विरूप आहे, कुरूप आहे असं कुर्ट. म्हणजे ज्याचा काही संबंध नाही. तिथं काय आहे, तिथं काय आहे, काय नाही, नुसतं बेट आहे म्हणले. मग महाराजांची जागृतता लक्षात घ्यायची आता आपल्याला. महाराजांनी त्या बेटाकडे लक्ष दिलं
आणि बरोबरच्या माणसाला म्हणले काढा नाव बेटावरचं. महाराज म्हणले नाव काढली, निघाले बेटावर. तो भांजी देसाई स्थानिक लोकांबरोबर घेतला. बेटावर जाताना कसं जावं काय जावं, नुसतं समुद्रात बसून चालत नाही, खालून आलेले दगड असतात, नावा फोडतात ती. मग ती सगळं चुकवत चुकवत महाराज बेटापर्यंत गेले. बेटावर गेले आणि महाराजांनी बेट फिरून पाहिलं. चौरस प्रशस्त मोठंच्या मोठं बेट आहे. म्हणजे बेटावर उतरले. हो, महाराज बेटावर स्वतः गेले, उतरले, थांबले, पाहिलं आणि चौकशी केली. मग यात समुद्राला भरती आल्यावर पाणी कुठं असतं, ओहोटी आल्यावर पाणी कुठं असतं, भरतीत सगळं बेट बुडतं का? नाही बुडत. काहीतरी वर शिल्लक राहतं. कुठपर्यंत राहतं, त्याचा आकार केवढा आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा महाराजांनी विचार केला. इथं पाणी आहे का? आहे. बेटावर गोड पाणी होतं, विहीर होती. विहीर म्हणजे कुठंतरी त्यावेळेस थोडा तरी खड्डा होता, ते होतं. महाराजांनी त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ठरवलं किल्ला बांधायला हे बेट योग्य. आता इथं आपण किल्ला बांधू. लोकांना बोलवून घेतलं. किल्ला बांधण्यासाठी नियोजन सुरू झालं. नुसतं नियोजन करून महाराज थांबले नाहीत, सगळ्या व्यवस्था केल्या. त्यातली पहिलं काम महाराजांनी केलं. महाराजांच्या आयुष्यात ज्या महत्वाच्या गोष्टीत त्यातलं हे काय, पहिलं राजगड हा किल्ला महाराजांनी बांधला. अनेक किल्ले बांधले, पण राजगड बांधला. त्या राजगडाच्या बांधकामाला सुवेळा नावाची माची आहे. आता ही सुवेळाचा अर्थ काय? चांगली वेळ. त्या सुवेळा माचीच्या बांधकामाचा प्रारंभ करताना गणपती स्थापन केला आणि माचीचं बांधकाम सुरू केलं, किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. ते महाराजांनी स्वतः केलेलं आहे. ते गणपतीची पूजा चांगली वेळ बघून मुहूर्त पाहून आरंभ केला. तसं आता शिवाजी महाराजांनी या कुर्ट बेटावर आरंभ करायचा सुरुवात केल्याचं ठरवलं. कुर्ट बेटाचं नाव कुर्ट आहे. अनेक वर्ष ते उन्हा तापात किंवा समुद्राच्या धडकात डोकं वर करून बसलं होतं. लोक त्याला कुर्ट म्हणून हिणवत होते. पण आता शिवाजी महाराजांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. जणू काही ते बेट शिवाजी महाराजांसाठीच थांबलं होतं आणि त्याचं नशीब पालटलं. शिवाजी महाराजांचा पादस्पर्श त्याला झाला आणि त्याची भाग्यरेखा उलटली. आता त्याचं वेगळं रूप होणार होतं. शिवरायांचा स्पर्श झाला आणि या बेटाला पहिला शिडकावा झाला. आणि मग पुढं शिवाजी महाराजांनी सांगितलं, दिवस पहा म्हणजे मुहूर्त, काहीतरी पूजा करायची. कशाची? या किल्ल्याचा भूमिपूजन समारंभ करायचा. भूमिपूजनाला मी स्वतः बसतो. आणि महाराजांनी सगळी सिद्धता केली. नावेतून होडग्यातून लोक बेटाकडे आले. साहित्य घेऊन आले. महाराज स्वतः तिथं आले. महाराजांबरोबर त्यांचे उपाध्ये कायम बरोबर असायचे. उपाध्ये म्हणजे कुळोपाध्ये असतात. आपल्या घरातलं पूजा कर्म धार्मिक कृत्य करण्यासाठी मनुष्य असतो बरोबर, हे महाराजांबरोबर असायचे. त्यांनी सगळ्या गोष्टीची सिद्धता केली. गडी गवंडी बेलदार काय लागतात त्यांना बोलवून घेतलं. पूजा करायची ना, सुरुवात करायची. मग भूमिपूजनाची पूजा करायची तर पहिल्या कुदळी पहारी खोरे फावडी हे पाहिजे, टिकाव या गोष्टी पाहिजेत. या आणून ठेवा. ते माणसं आले, ते ठेवलं. पूजेची सिद्धता झाली, सगळ्या गोष्टी केल्या आणि पूजेला आता बसायचा विषय सुरू झाला. महाराज म्हणले, या देशीचा ब्राह्मण कोण? म्हणजे या मालवणचा इथला गाव, प्रत्येक गावाला ग्राम जोशी असतो. गावचा पुढे म्हणजे काय म्हणतो त्याला, पंडित असतो, उपाध्ये असतो गावाला, ग्रामोपाध्ये म्हणतात त्याला. महाराजांना तोच हवा होता. स्वतः आपण बरोबर आपला पुजारी आपला उपाध्ये असून सुद्धा महाराजांना तो नको इथला हवा होता. का? सरळ पडणं स्वाभाविक आहे, बरोबरच आहे ना, मग करून घ्या. धर्मशास्त्र त्याला मान्यता देत नाही. म्हणजे महाराजांना इतकं बारीक धर्मशास्त्र माहीत आहे. आपल्याबरोबर आपला उपाध्ये घेऊन काशीला गेलो तर काशीला स्नान करताना स्नानाचा संकल्प आपल्या उपाध्याकडनं नाही करायचा. तिथला काशीचा स्थानिक कोण आहे त्याला बरोबर घेऊन करायचा. आपण कुठल्याही गावाला गेलो, स्थानिक तिथला कोण आहे त्याला उपाध्यायाला बरोबर घेऊन त्याचं काम करायचं. स्थान महात्म्य किंवा क्षेत्र महात्म्य म्हणून त्याला ती मोल आहे. तसं या स्थानाचा उपाध्ये कोण? शिवाजी महाराजांनी चौकशी केली आणि त्याला बरोबर माणसं पाठवली. म्हणजे शिवाजी महाराज किती बारकावा प्रत्येक गोष्टीत पाळतात हा विचार इथं व्यक्त आपण करायचा आहे. स्थान महात्म्य. पंढरपूरला आलो, इथं नदीला आंघोळ करताना संकल्प करून आंघोळ करतात लोक. तर संकल्पाला इथला माणूस घ्यायचा. आपल्याला जरी येत असला तरीही, आपला उपाध्ये बरोबर असला तरीही धर्मशास्त्र असं सूक्ष्म आहे. त्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी मग इथली 2 माणसं, इथला कोण आहे ते 2 माणसं त्यांना बोलवायला पाठवली. ते होते मालवणचे वेदशास्त्र भट जानभट अभ्यंकर आणि त्यांचा भातसा वेदमूर्ती दादमभट बिन पिलंभट उपाध्ये.
म्हणजे हा गावचा जोशी होता जानभट अभ्यंकर, आणि त्याचा भाचा म्हणून त्यांना आपल्या जवळ ठेवून घेतला होता. हे दोची गावची काम करत होते जोसपणाचं. उपाध्यायचं मग उपाध्याय झालं काय? हा उपाध्याय होतं, जिकडे तिकडे शब्दात बदल होतो. उपाध्याय उपाध्याय दोन्ही चालतं. ते जे मुखोपाध्याय चट्टोपाध्याय ही जे आहेत ना, हे बंगालमध्ये जी नाव आहेत ती म्हणजे उपाध्याय. हां, ते यज्ञ हवनाच्या कामात ज्या पद्धतीनं लागतं ते त्याच्या हिशोबानं ती नावं बदलतात. आणि मग महाराजांनी या दोघाला बोलवायला पाठवलं, पण बडजी येईना. हे दोघाला बोलवून पाठवलं, ती येईना. कुरबुरू लागले, नको म्हणायला लागले. त्यांना भय वाटायला लागलं. खरं तर बादशाह या प्रांताचा मालक त्यावेळेसचा शिवाजीराजांनी ती घेतलं. त्यांना स्वराज्य आला, आनंद झाला. स्वराज्यात असं वाटतही होतं, चांगल्या गोष्टी झाल्या. पण शिवाजी महाराज आज इथं किल्ला बांधून सुरुवात करून निघून गेले. उद्याच्याला पुन्हा बादशाही फौजा आल्या तर मग काय करावं? ते म्हणतील शिवाजीराजाने मुलुक जिंकला, ठीक आहे, शिवाजीराजा निघून गेला, तू पूजेला होता, तू भूमी पूजनाचा संकल्प सांगितला म्हणून मला धरतील. किती बारीक गोष्टी लोक भेटतात पहा. मला धरतील आणि मग बादशाच्या अदबखान्यात पडावं लागेल. हातापायात कोडे पडतील. कोडे म्हणजे बेड्या पडतील. कोडे म्हणजे ते आसूड मारतो का ना आपण, चाबूक त्याला कोडे म्हणतो. हां, ते कोडे जरा वेगळा असतो प्रकार, चाबकाच्या पुढे आहे ते कोडा म्हणजे असं लांबच्या लांब वेत असतो. तो पाण्यात भिजवलेला असतो, वलसर केलेला असतो, आणि तो जोरात मारला की तो मांसामध्ये 1 इंचवर आत घुसतो. त्याला म्हणायचं कोडे. हां, ते कोडे पडतील. हातापायात बेड्या पडतील. हातपाय साखळदंडात अडकवले जातील. खोड्यात घालता जाईल. खोडा म्हणजे माहिती आहे ना, ग्रामीण भागात आहेत हो का नाही खोडा माहीत? लाकडाचे साधनं असते, हातपाय त्याला अडकून टाकायचे, त्याला म्हणायचं खोडा. जास्त खोड्या करणाऱ्या माणसाला खोड्यात घालते. हां, जनावरालाही खोड्यात अडकवते. आता खोडा थोडक्यात सांगू का? ते गुराचे जनावरांचे दवाखाने असते, त्याच्यात तोंड घालायचं, मागणं इंजेक्शन करतो का नाही, ते जनावरांना काय करतो, त्याला म्हणायचं खोडा. हां, तर ते खोड्यात घालतील आणि मारतील आणि विचारतील, शिवाजी राजा आला तेव्हा भूमिपूजन सांगायला तूच होता ना, तूच प्रारंभ केला, तू पूजा सांगितली, आता भोग याची फळं. म्हणून ती यायला तयार नव्हती. पौरोत्ती करायचं नाकारत होते, नको म्हणत होते. महाराजांना ते लक्षात आलं. सगळी चौकशी महाराजांनी केली, ते लक्षात आलं. महाराज थोर, विवेकी, विचार करणारे चमकले. म्हणजे रथ किती बारीक गोष्टीचा विचार करते आणि घाबरते ही गोष्ट महाराजांनी ओळखली. ते स्वाभाविक होतं. त्यांना खात्री दिल्याशिवाय त्यांचं भय जाणार नाही याचा विश्वास महाराजांनी निर्माण केला. मग यांना काय केलं पाहिजे? महाराजांनी त्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते सांगणं आपल्या लोकांना सांगितलं. महाराजांनी दोघा भटजींना पुन्हा बोलवून पाठवलं. ते येत नाहीत ना, त्यांना बळजबरीनं धरा आणि पकडून आणा. निमंत्रण द्या, आमंत्रण द्या, बोला, चला म्हणा, आणि बळे येत नसतील तर उचलून घेऊन या. आणि त्यांना आणलं आणि सगळे प्रकार पण आणलं. तेव्हा मग महाराजांनी त्यांना खात्री दिली की तुम्ही काळजी करता, आता आम्ही इथं ठाणं घालणार आहे. प्रजेच्या अंतःकरणातला आत्मविश्वास आणि ताठमानेचा निवाडा निर्माण झाल्याशिवाय प्रजा स्वस्थ होत नसेल तर प्रजेचं आयुष्य धोक्यात आहे, म्हणजे राजाचंही आयुष्य धोक्यात आहे. म्हणून स्वराज्याच्या सरहद्दीवरची माणसंच काय, पण जनावरं सुद्धा निर्धास्त आनंदानं जगतील याचा विचार महाराज करत होते. सरहद्दीवरच्या अगदी शेवटच्या रेषेवरचं शेवटचं गवताचं पात सुद्धा आमची जनावरं सुखा समाधानानं खातील असा विचार शिवाजीराजे करत होते. आणि त्यांनी ते केलं. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्हाला जी भीती वाटते ना त्याची काळजी करू नका. येथे ऐसे ठाणे घालतो की शत्रूची ठाणी दहशत खाऊन उठून निघून जातील. म्हणजे नुसतं मी इथून गेल्यावर शत्रू परत येईल नव्हे, मी घातलेलं ठाणं इतकं जबर असेल. ठाणं म्हणजे किल्ल्याची व्यवस्था किंवा किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर राखण्याची व्यवस्था इतकी प्रबळ असेल की माझं ठाणं इथं पडलेलं आहे हे पाहून शत्रूचे ठाणे उठून निघून जातील. ते इथं थांबणार नाही. काळजी करू नका.
आणि मग या दोन माणसांनी शिवाजी महाराजांना त्या कोर्ट बेटावर बसून पूजा सांगितली, यथाविधी पूजा केली आणि शिवाजी महाराजांनी भूमिपूजनाचा संकल्प करून भूमिपूजन केलं. कशाचं भूमिपूजन? नवीन किल्ला बांधण्याचं भूमिपूजन. शिवाजी महाराज हे असे आहेत. अनेक वर्षातून कोकणाच्या भूमीवर नव्यानं किल्ला उभारायचा प्रारंभ हिंदू राजाकडून पहिल्यांदा झाला. कोणी आधी प्रयत्नच केला नाही. शिवाजी महाराज असे आहेत, विलक्षण आहेत. दोन्ही भटजी आले. शिवाजी महाराजांनी, तुम्ही ब्राह्मण, या जागी सुखरूप राहणे, काही शंका मनात न धरणे, प्रांतमजकूर म्हणजे तळ कोकण, आता जे गाव घेतलंय ते हस्तगत झालाच आहे, ते मी जिंकलाय. काही किंचित आदिलशाही कुडाळापासून मामले फोंड्यापर्यंत ठाणे आहेत, ती दहशत खाऊन उठून निघून जातील. राज्य प्रबळ होत आहे, चिंता न करणे. शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. राज्य प्रबळ होत आहे, आता आपण प्रबळ होतोय, मी जिंकलेलं आहे, लोकांची ठाणे इथून निघून जातील, काळजी करू नका. आणि मग शिवाजी महाराजांनी पूजेला स्वतः बसून पूजा केली. अभय बोलवलं. दोघांनीही पूजा सांगितली, पूजा यथासांग सिद्ध केली. तो दिवस होता श्रीमंतरूप शालिवाहन शके 1586 मार्गशीर्ष वद्य द्वितीया, म्हणजे दत्त जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या म्हणजे 2 दिवसानंतर. आणि तारीख होती तारीख 25 नोव्हेंबर 1664. याबरोबर महाराजांचे सारे कोकणात बरोबर उतरलेले सवंगडी होते. आणि ते दोघंही भडजीन गावचे, ते भांजी देसाईन, प्रभू देसाईन, सावंत, ते 2 नावं घेतले ना, कृष्णा सावंत आणि भांजी प्रभू देसाई, हेही होते. आणि मग महाराजांनी पूजा झाल्यानंतर त्या दोन्ही ब्राह्मणाला यथासांग पूजा पूर्ती केल्याबद्दल दक्षिणा दिली, भरभरून दक्षिणा दिली. नुसतं एवढंच नाही, महाराजांनी पुढे काही गोष्टी केल्या. जेव्हा किल्ला बांधून पूर्ण झाला तेव्हा किल्ल्याचं ग्रामजोशी पण या दोघांना दिलं. त्यावेळी हा मामा मेला होता आणि हा दादंबट जिवंत होता, म्हणजे भाचा जिवंत होता, उपाध्ये. जानबट अभ्यंकर मेला होता. पुढं भारी आहे. म्हणजे आता हा झाला सिंधुदुर्गच्या निर्मितीचा भाग. मी पुढचा इतिहास एक 5 मिनिटात सांगून टाकतो. पुढचा म्हणजे खूप पुढचा आहे, शिवाजी महाराजांनंतर 20 वर्षानंतरचा आहे. हे दोघं किल्ल्यात राहायला लागले. किल्ल्यातच त्यांची वस्ती केली. किल्ल्यातलं जोशी पण त्यांना दिलं. किल्ल्यात राहायला लागले. किल्ल्यात अजूनही काही घरं राहतात, त्यात ते होते. किल्ल्याची शिबंदी होती. मग ते किल्ल्याच्या शिबंदीची कोणाची कार्य, लग्न, अमकं तमकं, पूजा, देवपूजा, काय धार्मिक कृत्य ती सगळी करावीत. मालवणात जावं, तिथली कृत्य करावीत, असं व्हायला लागलं. पुढे शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराज गेले. राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि मुघलांचा वेढा या किल्ल्याला समुद्रातून बसला. म्हणजे मुघलांनी बाहेरून नावा लावल्या आणि किल्ला जिंकायचा प्रयत्न सुरू केला. लक्षात येत आहे आता. अनेक किल्ले जिंकले. जसं इथंही औरंगजेब महाराष्ट्रात उतरला आणि सिंधुदुर्ग जिंकायला प्रारंभ झाला, म्हणजे सिंधुदुर्गवर हल्ला लावला. आणि या किल्ल्याचा किल्लेदार काहीतरी गायकवाड नाव होतं, त्याचं मी संपूर्ण नाव विसरलो, चुकले असेल एखाद्या वेळेस नाव. पण त्यांनी किल्ला लढवायला प्रारंभ केला. आणि किल्ला लढवत असताना त्यांनी लढाईचा धामधूम पाहिली. आणि या 2 ब्राह्मणाला, आता त्यातला तो जानबट मेला होता, पण दुसरा होता पिलंबट, दादंबट बिन पिलंबट उपाध्य होता. त्याला विनंती केली की तुम्ही आता लढाईत, युद्धात इथं तुम्ही काय करणार, काय कशाला किल्ल्यात राहता, मी तुम्हाला इथून सोडतो, करवरास नेऊन सोडतो, म्हणजे कारवाराला सुखरूप नेऊन सोडतो, तिथं जाऊन राहा. ती म्हणला येत नाही, किल्ल्यात राहणार. युद्ध तुंबळ, अनेक वर्ष युद्ध चाललं. ती 4-5 वर्ष लढाई चालली सिंधुदुर्गाची. अनेक दिवस युद्ध चाललं. आता किल्ल्यात अन्नधान्य संपायला लागलं. आत काहीतरी असतंच ना शेवट, ते संपायला लागलं. आणि मग किल्लेदार पुन्हा त्याच्यापाशी गेला आणि त्याला म्हणला, अजूनही मी तुम्हाला इथून सुखरूप काढतो आणि करवरास नेऊन सोडतो, तिथं जाऊन राहा, किल्ल्यात राहू नका. ते म्हणले का, किल्ल्यात राहतो म्हणतो. नाही नाही, आता फाके पडायला लागले, म्हणजे अन्नदानाचा उपास पडायला लागले. आम्ही शिपाई लोक, आम्ही काय, जो तांदूळ, उकाड्या तांदूळ, तांदळाची उत्तम जात आणि कनिष्ठ जात असते, कसलाही तांदूळ खाऊन आम्ही लढू, आम्ही समुद्रातले मासे मारून जगू. तुम्ही ब्राह्मण, तुम्ही कसं जगाल, मासे खाता येणार नाही, तुम्ही कसं जगाल, इथं मरून जाल, तुम्ही मेला तर पाप माझ्या बडक्यावर राहील, किल्ल्यातले लोक मेले म्हणून तुम्हाला नेऊन अजूनही करवरात सोडतो, जावा. ती म्हणला जात नाही. तिसऱ्यांदा गेला. आता नाही ऐकत तर गठडं वळतो नेऊन सोडतो, मेला म्हणजे करू काय किल्ल्यात, असं झालं.
किल्लेदारांनी विनंती केली, आता सगळं अवघड आहे, नुसते मासे खाण्याशिवाय पर्याय राहिला नाही, तुम्ही अजूनही जा, करोवरात नेऊन सोडतो. तो म्हणला जात नाही. म्हणला का जात नाही, एवढं काय हट्ट आहे? त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी आम्हाला हे किल्ल्याचं जोसपण दिलं, किल्ल्यात राहायला सांगितलं, आणि तुमच्याबरोबर अनेक वर्षे तुमचं अन्न खाऊन मी जगलो, तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जगलो, आणि तुम्ही संकटात असताना मी निघून जाणं हे माझी वृत्ती नाही. तुमच्याबरोबर काय होईल ते माझं होऊ दे, मेलो तर मेलो. शिवाजी महाराजांनी नेमलं तर पळून जायला नेमलं काय, असा त्याचा अर्थ आहे. नेमलं ते जोसपण नेमलं ना, जसं खायला नेमलं तसं मरायलाही नेमलं, असा त्याचा अर्थ आहे. शिवाजी महाराजांची माणसं आहेत ती अशी आहेत, शिवाची गण आहेत ही अशी आहेत. म्हणून शिवाजी महाराजांच्या माणसांना आणि शिवाजी महाराजांना काय नाव आपण, होतं त्यांचं? त्याचं नाव दादंबट बिन पिलंबट उपाध्ये. बिन पिलंबट उपाध्ये. हे लोक किल्ल्यात राहिले, किल्ला त्यांनी अनेक वर्ष लढवला. आता काय हा लढवया माणूस नाही, पण हा महागार राहून किल्ल्यातल्या लोकांना प्रोत्साहन देत फिरायचा. हा एका पायानं लंगडा होता म्हणे, हा प्रोत्साहन द्यायचा लोकांना, बरे पट्टे, शाबास, हान गोळी, हान बाण, हा हो दे तम बंदूक, जाऊ दे गोळा, लाव मोर्चे, काय त्याचं प्रोत्साहन द्यायचं काय असेल ते. रामायणातल्या युद्धाच्या, महाभारताच्या युद्धाच्या कथा सांगून वीरश्री त्यांची चेतवण्याचं काम तो करत असेल. पण किल्ला सोडून तो नाही गेला. म्हणजे ते माणसं कोण आहेत हा विषय महत्वाचा नाही, माणसं शिवाजी महाराजांचे आहेत हा विषय महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं भूमिपूजन केलं, यथा सांग यथाविधी, आणि ते माणसं नेमली. अजूनही ती शिवाजी महाराजांनी नेमलेली माणसं त्या सिंधुदुर्ग किल्ल्यात आहेत. काही आता किल्ला सोडून गेले, आता काही राहिलं नाही किल्ल्यात फारसं, पण काही घरं आहेत. सिंधुदुर्ग आपण 2 वर्षाखाली सहल केली, 4 वर्षाखाली, त्यावेळेस समुद्रातच किल्ला आहे. अजून किल्ला समुद्रात आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, तो त्याचं वैशिष्ट्य आहे ना, ते तिथे गेल्यावर कळतं. वैशिष्ट्य काय काय सांगता येण्यासारखं आहे, 2 मिनिटात सांगून टाकतो. किल्ला बांधायला बेलादार, पाथरवट, गवंडी, लोहार, कामाठी, लोकांची हजारोंची संख्या तिथं आणून सोडली. लोक कामाला लागले. लागायला नको का? किल्ल्याचं काम म्हणजे साधं व्हायला काय? समुद्रात किल्ला उभारायचा म्हणजे वज्रदेहासारखा पाहिजे. नुसता धोंड्याने किल्ला होणार नाही, नुसता चुन्याने किल्ला होणार नाही. मग काय करायचं? शिवाजी महाराजांनी चुन्याची घाणी आत घातली. बाहेरून कुठं नाही ना चुना, आत घाणी आहे. तयार केलेला शिवाजी महाराजांच्या काळातला चुना आज सिंधुदुर्गात आहे. त्याचा डोंगर असा पडलेला आहे, वापरून शिल्लक राहिलेला चुना आहे तो तसाच आहे. सिंधुदुर्गात अजून काही गोष्टी आहेत, सांगतो पटकन. शिवाजी महाराजांनी शिसं आणून टाकलं सिंधुदुर्गात. शिसं कशाला? शिसं माहिती आहे ना, शिसं नावाचा धातू आहे, तो आणून टाकला. कशाला? सिंधुदुर्गचा किल्ला बांधताना तळामध्ये दगड एकाला एक बांधताना चुना घालतात ना, तो समुद्राच्या पाण्यानं चुना वाहून जाईल, खराब होईल, निघून जाईल, घट्ट राहतो. पण काळांतरानं अनेक वर्षाचा विचार करायचा आहे, तर काय होईल? की चुना जाईल आणि तटबंदी शिथिल पडेल, ढिली पडेल, आणि पडला किल्ला म्हणजे. म्हणून शिष्याच्या पायात तटबंदी बांधली. म्हणजे एक दगड दोघाला सिमेंटनं जोडतो ना विटकामात आपण, वीट दगड, शिवाजी महाराजांनी ती शिसं घातलंय, लक्षात ठेवा. सुरतवरनं आणलेली लूट आहे ना, सिंधुदुर्गात वतली. ते धन सोनं या पायात घातलं. शिवाजी महाराजांनी वज्रदेही किल्ला केला. चुना आता आहे, अनेक गोष्टी येतात. दूध बाव, दही बाव नावाच्या पाण्याच्या विहिरी आहेत, 4-5 विहिरी आहेत मोठ्या मोठ्या. तटबंदी विशाल आहे. लोकाला शौचाला जाण्यासाठी तटबंदीत संडास आहे. 300 वर्षापूर्वी संडास बांधणारा शिवाजी राजा. घराघरात शौचाला जायचं नाही मोकळ्यावर. आणि ते तटबंदीतला संडास आहे ना, त्याचं समुद्रात जातं पडून सगळं. मलबा नाही, शौच शिवकालीनच असं. शिवकालीन आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. अनेक किल्ल्यावर आहे ते, हे लक्षात ठेवायचं. तटबंदी समुद्राची शिशात बांधली. शिवाजी महाराज हे असे आहेत. म्हणजे सिंधुदुर्गची जडणघडण सोपी नाही. तुमचा मागाशी काहीतरी दुसरा प्रश्न होता. म्हणजे समुद्रातच आहे ते अजून. अजूनही तो समुद्रात आहे. जायचं कसं? बोटीत बसून जायचं, नावेत बसून जायचं. आता लॉन्च सुरू झाल्या, म्हणजे यांत्रिक बोट सुरू झाली. पण आपल्याला जर धाडस असेल तर त्या साध्या बोटीत बसून जाता येतं. धाडस पाहिजे. किती अंतर आहे मध्ये? पाऊण कोस समुद्रात. हा, पाऊण कोस. समुद्र जवळला दिसतो, असा किल्ला समोर दिसतो. 20 मिनिटात किल्ल्यात पोचतं तिकडनं यांत्रिक बोटीनं. तिथं व्यवस्थापनाची आता आपलं सरकारचं आहे सगळं. सगळं आहे, लाईट आहे, पाणी आहे. या किल्ल्यातले वैशिष्ट्य काय आहे ते सांगताना सांगतो. मोरयाचा धोंडा या नावानं शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिथं पूजा केली त्या स्थानाला नाव आहे मोरयाचा धोंडा. म्हणजे गणपतीचीच पूजा केली महाराजांनी. कोणत्याही शुभ गोष्टीला आरंभ गणपतीचा करतो तसं ते आहे.
पूर्वी या किल्ल्यात पायी जाता येत होतं. म्हणजे ओहोटी झाली, ओहोटी असेल तर मध्ये दगडाची अशी माळ लागल्यासारखी आहे, या दगडावरून त्या दगडावर असं जाता येण्यासारखं होतं. आता ती माळ भरती ओहोटीच्या काळात सुद्धा तेवढी टिकत नाही, त्यामुळे जाता येत नाही. आता ती पाणी थोडं समुद्राची उंची वाढली असं म्हणायला हरकत नाही. शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी या किल्ल्यात आहेत. त्यातलं एक पहिलं, शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांचं तिथं मंदिर बांधलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे अगदी त्यांच्या पोराकडून बांधलेलं, शिवाजी महाराज गेल्यानंतर अवघ्या काही वर्षात बांधलेलं मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. शिवाजी महाराजांची राजराजेश्वर शिवाजीराजे या नावानं स्थापन केलेलं मंदिरातली मूर्ती तिथं आहे. जावं लागणार आहे. जायला पाहिजे, असंच आहे. दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचं मंदिर म्हणून ती भाग महत्त्वाचा आहे आपल्या हिशोबानं. आणि त्याहून अजून दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या किल्ल्यात फिरत असताना शिवाजी महाराज फिरताना चुन्यामध्ये त्यांचा पाय एका ठिकाणी उमटला. पाय पडतो का नाही चिखलात, मातीत, शेणात, तसंच चुन्यात पाय पडला. तो पाय त्या गौंड्यानं हुशारी करून तसाच चुन्याचा तुकडा राखला आणि त्याच्यावर गुमटी बांधली. गुमटी गौंड्याने पुढं बांधली, त्या काळात नाही, पुढची उत्तर काळात बांधलेली आहे. पण शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आणि तसा एक हाताचा ठसा असे दोन चुन्यात उमटलेले या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहेत. मालवणला का? मालवणला, लक्षात ठेवा. कुठे ती मालवण? एकदम कोकणात, कोपऱ्यावर, गोव्याच्या अलीकडं. हां, कणकवली, मालवण ही शेजारची गाव आहेत. तर मालवणला गेलात कधी तर अवश्य सिंधुदुर्गाला जा, या गोष्टीचं दर्शन घ्या. शिवाजी महाराजांचा हात आणि पायाचा ठसा तिथं आहे. आम्ही पाहून आलोय, सगळे विद्यार्थी जाऊन पाहून आलोय. आपली झाली सहल झाली आहे, एकदा दोनदा झालेली आहे. एकदा काढायची आपल्याला, बघूया की आपण, वेळ आहे अजून. तर त्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या म्हणून या किल्ल्यातल्या महत्त्वाच्या आहेत. आणि आरमार म्हणूनही हा किल्ला अत्यंतिक महत्त्वाचा आहे. म्हणजे या दृष्टीनं सगळ्याचा विचार किल्ला म्हणून करताना, किल्ल्याचा बेलाकपणा म्हणून करताना, आतल्या लोकांच्या सुविधा म्हणून करताना, आणि त्याहून विशेष शिवाजी महाराजांची पदचिन्ह, हस्तचिन्ह या किल्ल्यात आहेत, हा एक भाग. आणि हिंदू संस्कृतीचे संरक्षक म्हणून शिवाजी महाराज विचार करतो त्यावेळेस आरमाराचा जुन्या काळात असलेला दाखला, रामापासून कृष्णापासून असलेला दाखला शिवाजी महाराजांनी आपल्या चरित्रात वापरलेला आहे. नुसतं पोकळ वल्गना मारणे हे शिवाजी महाराजांचं काम नाही. सर्वतः जे करायचं आहे ते मनापासून, जनतेसाठी आणि शास्त्राला धरून, या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रात उल्लेख किंवा समन्वय आहे असं म्हणू शकतो. आजचा पुरतं आपण इथंच थांबू, बाकीचा भाग उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर.